2008च्या क्रॅशमध्ये ज्या लोकांनी SIP थांबवली नाही ते करोडपती झाले. 2008मध्ये सेन्सेक्स 21,000वरनं 8,000वरती आला. तब्बल 62% डाऊन झाला. सगळीकडे पॅनिकनेस होते. सगळीकडे लोकांनी त्यांच्या पोझिशन स्क्वेअर अप केल्या, त्यांचे पोर्टफोलिओ सेल आउट केले. बट काही एक महत्त्वाचा गट होता की त्या लोकांनी SIP चालू ठेवली. चला एक उदाहरण पाहूया. 2008 जानेवारी 2008मध्ये एक नामांकित म्युच्युअल फंडाची NAV 92 रुपये होती. तीच जानेवारी 2008ची NAV डिसेंबर 2008मध्ये 45 रुपये झाली. समजा तुम्ही जानेवारी 2008मध्ये जर गुंतवणूक केली असती आणि ती लाँग टर्मसाठी तुम्ही ठेवली तर पुढचा क्रॅश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मार्च 2020मध्ये पुढचा क्रॅश आला. तर मार्च 2020मध्ये त्याच फंडाची NAV 277 झाली. म्हणजे लाँग टर्म ध्येय असेल 92ची NAV तुमची 277 झाली. म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती 3x परतावा तुम्हाला भेटलेला आहे. त्यामुळे गोल नेहमी लाँग टर्म ठेवा. SIP मार्केट क्रॅशमध्ये थांबवू नका. वेल्थ क्रिएट नक्की होईल. धन्यवाद.